राज्याचे माजी मंत्री आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागाचा दौरा करून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचं तातडीनं पंचनामा करून रस्ते दुरुस्त करा, ज्या ठिकाणी डोंगर वगैरे किंवा परिसर भूस्खलन झालेला आहे त्या ठिकाणची देखील काळजी घ्या, अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। आपल्या जनतेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावना यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखवल्या। त्याचबरोबर अधिकाऱ्यांनो जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवा, रस्ते दुरुस्त करा, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याचे देखील तात्काळ पंचनामा करा, अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, अशा सूचना यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। ब्युरो रिपोर्ट, विघर टाइम्स, घोडेगाव। 10 ते सकाळी दुसऱ्या 8 तारखेपर्यंत एकदम ढगफुटी झाली साहेब। एकदम जोरदार पाऊस झाला। रात्री झाल्यामुळे जीवितहानी एकही झालेली नाही। पाळीव प्राणी किंवा जंगलातील प्राणी एकही गेलेले नाही। परंतु ही परिस्थिती अशी झाली की आमची भाताची शेती पूर्ण आहे। भाताच्या शेतीतलं रोप पण राहिलेलं नाही। हे समक्ष आता तुम्ही बघता, दगड जागेवर राहिला नाही, माती जागेवर राहिलेली नाही। आमच्या पूर्ण फदालवाडी, उगलेवाडी, खाली चिनोली जावा ही जी परिस्थिती आहे ही फार नदीला मिळाली तर हे 4-5 दरे आहेत आमचे वरचे, त्यांची पूर्ण परिस्थिती अशी झालेली आहे। कोणाच्या विहिरी गेलेले आहेत आणि रोप एकही उंच राहिलेले नाही या ठिकाणी। म्हणजे जरी माझी शेती गेली असेल पण खालचा जो शेतकरी आहे त्याची नुकसान झालेली आहे, आम्हाला माहिती आहे सगळं। आता याच्यात PWD आणि जिल्हा परिषद कोण आहे? डेप्टी इंजिनियर जे डेप्टी इंजिनियर आहे का तुम्ही? हरवले सगळे रस्ते बघून घ्या तुम्ही, पूल आणि रस्ते सगळे बघून घ्या। कुंभार तुमच्या PWDच्या कार्यक्षेत्रातले कुठले रस्ते काय असतील ते पाहून घ्या। जिल्हा परिषद शेती अधिकारी कुठे आहेत? हां, तर तहसीलदार आणि शेती अधिकारी तुम्ही हे सगळे पंचनामे करायचे। पंचनामे करताना फक्त पिकांचे नाही करायचे, टाली गेलेले आहेत, शेती गेलेली आहे, बांध गेलेले आहे, वेळप्रसंगी माती आणून टाकावी लागेल। जेवढ्या नुकसानी झाल्या त्या सगळ्या नुकसानीचे पंचनामे तुम्ही करायचे। लाईटचा काही प्रॉब्लेम झाला का? लाईट आहे परंतु पूल आहे ना हा बघा पलीकडचा संपर्क हे लिहून एकदाच सांगायचं, ते लिहून घेणार आणि लवकर शेवटच्या गावापर्यंत जायचं। नुकतंच पाहायला आलोय का? हा, काय पूल वाहतूक बंद झाली? बंद झाली, 2 फूट राहिले साहेब। नॉन प्लॅन रस्ता आहे, त्याला आता जनसुविधामधून वगैरे पैसे घेऊन आपण आणि तात्पुरतं आपण झाले। कलेक्टरशी बोललो, तुम्ही फक्त नक्की करा। डिपार्टमेंटचे लोक आहे रोज येणाऱ्या नवीन मागण्या पुरं करण्यासाठी फेज वाईज ते काम करावं लागतं आणि ते आम्ही करतो। श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारे दोन्ही काल खरं तर बंद झाले होते, आता भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आपण प्रशासनाला काही सूचना दिली। अशी संपूर्ण खात्री कोणी देऊ शकत नाही, कारण कालचा पाऊस हा असाधारण पाऊस होता, हा काही नियमित पाऊस नव्हता। एका कमी वेळामध्ये इतका पाऊस पडणं हे म्हणजे डिंब्याचं धरण हे 6.6% भरलेलं होतं, त्यात 46% भरलेलं, म्हणजे 2 दिवसामध्ये 40% धरणामध्ये म्हणजे जवळजवळ 6 TMCचा पाणीसाठा त्या ठिकाणी वाढलेला आहे। इतका प्रचंड पाऊस या परिसरात झालेला आहे आणि साहजिक दरडी कोसळणं, रस्त्यावर येणं, रस्ते बंद होणं हे साहजिक आहे आणि कालच सगळे रस्ते खुले करण्यात आलेले आहेत। आता एखादा दुसरा रस्ता राहिला असेल तर त्याच्या पण सूचना केलेल्या आहेत। निश्चित नुकसान त्याच्यामधून विस्कळीत झालेले जनजीवन याला सुधारण्याचा आमचा एक पहिला प्रयत्न आणि हा सगळा जो आदिवासी भाग आहे हा डोंगराळ आणि कडेपठाराचा भाग आहे। त्यामुळे या भागामध्ये
3-4 ठिकाणं अशी आहेत की जिथं कधीही लँडस्लाईड होऊ शकतो. आमच्यासमोर एकच पर्याय आहे की ह्या सगळ्या गावांचं अन्यत्र पुनर्वसन करणं. पैकी एक गावाचं जमीन खरेदी झालेली आहे, जमिनीचं सपाटीकरण झालेलं आहे आणि प्लॉट पाडून ते तयार केलेलं आहे. आणि बाकीचे 3 ठिकाणचं सुद्धा जमीन मिळालेली आहे. सपाटीकरणासाठी जे काय निधी DPDCकडून लागणार आहे तो DPDCकडून सुद्धा तो निधी एखाद्या आठवड्यात मंजूर होईल आणि ते सपाटीकरणाचं काम म्हणून प्लॉट पाडून ज्यांना स्थलांतरित करायचं त्यांना त्या ठिकाणी ते प्लॉट दिले जाते. मग प्रश्न राहतो की या जवळपास ही 300 घरं बांधावी लागणार आणि या 300 घरं बांधण्यासाठी प्रत्येक घराला एक 4 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. आणि म्हणून मग काही निधी शासनाचा, काही निधी त्या घरमालकाचा आणि काही निधी CSR कडून असा हा निधी उभा करून या लोकांना हे सगळं उभं करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवून देणार. 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत या ठिकाणी त्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देते आहे. तो कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा निर्णय केलेला आहे. जिथं रस्ते तुटले तिथं रस्ते आम्ही दुरुस्त करतो आहे, जिथं पूल तुटले तिथं करतो आहे. आणि या भागात पाऊस खूप पडतो. आता जवळजवळ गेल्या काही दिवसामध्ये 1600-1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस या भागात पडलेला आहे. पण तरीसुद्धा हे सगळं पाणी ही लाल माती असल्यामुळं खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायलासुद्धा पाणी लागतं. आणि म्हणून किती बंधारे केले, किती काही केलं तर इथला पाण्याचा प्रश्न हा काही सुटत नाही. आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून आता आज ज्या काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायची. त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांचंसुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचेसुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. सगळे अधिकारी, सर्व यंत्रणा माझ्याबरोबर या ठिकाणी आज दौऱ्यात आहेत दिवसभर. आता आणखीन एका ठिकाणी जायचं राहिले, बाकी सगळी गावं जवळ झालेली आहेत आणि नंतर मग मी उद्या अधिवेशन अटेंड करायला मुंबईला जाणार. 10% लोकांची जमीन खाली आहे, बाकी सगळ्याच्या जमिनी डोंगरात आहेत. तर त्या जमिनी आम्हाला जर तयार करून परत भेटल्या तर अतिशय चांगलं आहे. कोणती योजना आणा पण आम्हाला मजूर करू नका. शेतकरी आहेत आम्ही, आम्हाला मजूर नाही वाढवण्याचं आम्ही किती करतो आम्हाला शेतकरी जायचं. आता पण त्याला लेट किती लोकांचे आहेत? का बरं? आम्हाला ते पाणीच नाही. जागा भेटत नाही. पहिली गोष्ट जरी कार्यक्रम ना तर पाटील बघा ना एखादी लिफ्ट इथे करता आली तर. हा जो गोव्याचा पादर तलाव आहे ना तिथून जर शेतीसाठी पाणी आणलं किंवा एखादं तळबिळ करून ते जरी आणून टाकलं तरी शेतकरी पुढे कसं न्यायचं ते बघता येईल ना. पतंग तुझ्या तितारा पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या तितारा रंगाचा पैरंग केला त्याही निद्रेचा आधार केला पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या तितारा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.